हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला मस्तशी कुरकुरीत आणि अगदी कमी मसाल्यात भेंडी फ्राय कशी बनवायची ते दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. कारण बघा, इथं मी अगदी घरगुती मसाल्यात आणि अगदी कमी साहित्यापासून बघा मस्त चमचमीत भेंडी मसाला फ्राय बनवून दाखवणार आहे. तर बघा, भेंडी मसाला फ्राय बनवण्यासाठी पहिल्यांदा तर इथं मी 1/2 किलो इतकी भेंडी घेतलेली आहे. भेंडी मी छान अशी स्वच्छ धुवून घेतली आणि बघा एका सुती कॉटनच्या कपड्याने बघा ही भेंडी मी छान पुसून घेतली आहे. आता आपल्याला ही भेंडी व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे. तर बघा, भेंडी कट करण्यासाठी काय करायचं बघा, भेंडीची जी साईडची देठ आहे ती देठ कट करून घ्यायची आणि आणि उभ्या आकारात बघा अगदी पातळ पातळ स्लाईसमध्ये ही भेंडी छान अशी उभ्या आकारात कट करून घ्यायची. बघू शकता मी ज्या पद्धतीने कट करते अगदी सेम त्या पद्धतीने बघा भेंडीच्या छान उभ्या आकारात काप करून घ्यायचे, मस्त पातळ स्लाईस करून घ्यायच्यात. बघू शकताय. कधीही भेंडी बघा अगदी पातळ कट करून घ्यायची, त्यामुळं काय होतं भेंडी जी आहे ती व्यवस्थित अशी फ्राय होते आणि मस्त कुरकुरीत होते बघा. तर या पद्धतीने बघा मी राहिलेली सगळी भेंडी छान अशी कट करून घेणार आहे. बघू शकता इथं मी सगळी भेंडी छान अशी कट करून घेतलेली आहेत. आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचेत. त्यासाठी बघा इथं मी अर्धा चमचा इतकी हळद घातलेली आहे. त्याचसोबत 1 ते 1.5 चमचा इतकं आपलं घरगुती जे लाल तिखट असतं ते लाल तिखट घालते आणि त्याचसोबत अगदी 1 चमचा इतकं मी काश्मीरी लाल तिखटसुद्धा वापरणार आहे. इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचसोबत बघा यामध्ये मी अगदी थोडासा चाट मसाला घालणार आहे आणि अगदी थोडेसे जिरे घातलेत, चवीपुरतं मीठ आणि त्याचसोबत 1 चमचा इतकी मी धना पावडर घालते आहे. धना पावडर घातल्यामुळं सुद्धा बघा आपला जो भेंडी मसाला आहे त्याला खूप छान टेस्ट येते. त्याचसोबत इथं बघा मी 2 चमचा इतकं बेसनचं पीठ घेते आहे. बेसन पीठ मी छान चाळून घेतलेलं आहे. बेसन पीठ घातलं आहे. त्याचसोबत अगदी थोडीशी कोथिंबीर मी छान अशी हाताने तोडून घेते आहे बघा आणि ती घालते. आता याला बघा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. यामध्ये मी काय करणार आहे बघा, 1 ते 2 चमचा इतकं मी तेल घेते आहे. तेल घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर पाणी लावायचं असेल तर अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा द्या, जास्त पाणी वापरू नका. नाहीतर काय होतं भेंडी जी आहे बघा ती अगदी चिकट होते आणि फ्राय केल्यानंतरसुद्धा व्यवस्थित होत नाही आणि एकमेकाला चिकटून राहते, अजिबात मोकळी सुटसुटीत होत नाही. त्यामुळं काय करायचं, शक्यतो यामध्ये थोडंसं तेल घालायचं. तेल घालूनच बघा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकताय या पद्धतीने मी तेल घातलेलं आहे आणि तेल घालूनच बघा ही भेंडी मी छान मिक्स करून घेते आहे. इथं मी अजिबात पाण्याचा वापर न करता या मसाल्यांमध्ये बघा भेंडी छान अशी कोट करून घेते आहे. आता इथं बघा भेंडी मसाला फ्राय करण्यासाठी बघा आपली भेंडी छान अशी व्यवस्थित कोट झालेली आहे. तर भेंडी फ्राय करण्यासाठी बघा ऑलरेडी मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल व्यवस्थित असं गरम झालं की बघा आपल्याला भेंडी यामध्ये सोडून घ्यायची आहे. भेंडी सोडताना बघा आपण कांदा भजी जशी सोडतो सेम त्या पद्धतीने बघा हाताने छान अशी व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि भेंडी या तेलामध्ये सोडून घ्यायची. तर भेंडी तेलामध्ये सोडल्यानंतर बघा मी झाऱ्याने या भेंडीच्या वरच्या साईडला सुद्धा छान असं तेल पसरवून घेते आहे आणि मस्त दोन्ही साईडनी बघा भेंडी छान अशी फ्राय करून घेणार आहे. भेंडी फ्राय करताना बघा गॅसची फ्लेम मी अगदी मीडियम ठेवलेली आहे. मीडियम गॅसवरतीच बघा भेंडी मी छान व्यवस्थित अशी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. जर गॅस फुल करून जर भेंडी फ्राय केली तर काय होतं, भेंडी जी आहे बघा ती फ्राय झाल्यासारखी दिसते पण लवकर नरम पडते. त्यामुळं काय करायचं, गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आणि मीडियम गॅसवरतीच भेंडी फ्राय करून घ्यायची. मस्त आपली भेंडी फ्राय झालेली आहे. मी भेंडी प्लेटमध्ये काढून घेते आणि सेम त्याच पद्धतीने बघा बाकीची राहिलेली जी भेंडी आहे तीसुद्धा बघा मी या तेलामध्ये छान अशी पसरवून घेतलेली आहेत. मस्त यावरती सुद्धा बघा छान असं झाऱ्याने मी वरच्या साईडने सुद्धा छान तेल पसरवून घेते आणि मस्त बघा मीडियम गॅसवरती सगळी भेंडी मी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. तर बघा नॉर्मली आपण भेंडीची भाजी बनवतो तर काय करायचं, थोडंसं वेगळं काहीतरी होतं आणि जेवणामध्ये बघा तोंडी लावण्यासाठी वगैरे काहीतरी हवं असतं. त्या टायमिंगला तुम्ही अशा पद्धतीची मस्त अशी फ्राय भेंडी मसाला बनवू शकता. बनवायला अगदी सोपा आहे आणि त्यासोबत खायलासुद्धा खूप छान लागतो.
बघू शकताय मस्त अशी आपली भेंडी फ्राय होत आलेली आहे. हलकासा रंगसुद्धा चेंज झालेला आहे. मस्त भेंडी फ्राय तयार आहे. आता ही भेंडीसुद्धा बघा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि या पद्धतीने मी राहिलेली सगळी भेंडी बघा छान अशी मीडियम गॅसवरतीच फ्राय करून घेणार आहे. तर तुम्हाला बघा मी एका प्लेटमध्ये ही फ्राय केलेली भेंडी काढून दाखवते. बघू शकताय किती मस्त अशी आपली भेंडी दिसायला लागलेली आहे. इथं मी बघा एकदाच भेंडी फ्राय करून घेतले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सगळी भेंडी एकदा छान फ्राय करून घेऊ शकता आणि नंतर तेलामध्ये बघा फ्राय करून घेतलेली सगळी भेंडी परत तेलामध्ये सोडून परत 1 ते 2 मिनटासाठी बघा याला डबल म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊ शकता. इथं मी एकदाच फ्राय करून घेतलं आहे तरीसुद्धा बघू शकताय भेंडी आपली किती छान अशी कुरकुरीत फ्राय झालेली आहे. दिसायलासुद्धा खूप सुंदर अशी दिसायला लागलेली आहे. तर अशा पद्धतीने भेंडी बघा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी बनवून देऊ शकता किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा वापरू शकता किंवा चपातीसोबत भाजी बनवून सुद्धा खाऊ शकता. खायला खूप छान लागते. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने भेंडी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आजची ही भेंडी फ्रायची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.